शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस लागवड करून साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी झाला आहे आणि ते शेतकरी आता कापसाच्या पहिल्या फवारणीच्या तयारीत लागले असतील. तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कापसाची पहिली फवारणी नेमकी कधी करावी, कापसाची पहिली फवारणी का महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये कोणत्या औषधांचा वापर करावा. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधी दरम्यान पहिली फवारणी करावी. कारण या टप्प्यामध्ये कापूस पिकात प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सुरू होऊ शकतो. यांचे आपण वेळेवर नियंत्रण केले नाही तर पिकांची वाढ मंदावते, पाने कमकुवत होतात आणि पिकाच्या पुढील उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून योग्य वेळी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी असतो. त्यामुळे सुरुवातीलाच खूप महागडी औषधे वापरण्याची आपल्याला गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये 1 कीटकनाशक, 1 बुरशीनाशक, जर पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल तर, आणि 1 टॉनिकचा वापर तुम्हाला करायचा आहे किंवा टॉनिकच्या ऐवजी विद्राव्य खताचा वापर देखील करू शकतात. कीटकनाशकामध्ये तुम्हाला बायर कंपनीच्या कॉन्फिडॉर या कीटकनाशकाचा वापर 10 मिली प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी करायचा आहे किंवा त्याऐवजी सिजंटा कंपनीच्या एक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला 10 ग्राम प्रति पंप करायचा आहे. बुरशीनाशकामध्ये तुम्हाला UPL कंपनीच्या साफ या बुरशीनाशकाचा वापर 30 ते 40 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी करायचा आहे. आणि टॉनिकमध्ये बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर तुम्हाला 40 मिली प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी करायचा आहे. आणि विद्राव्य खतामध्ये तुम्ही 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर 80 ते 100 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, कापूस पहिल्या फवारणीसाठी तुम्हाला पुढील पैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे. तर पहिले कॉम्बिनेशन आहे कॉन्फिडॉर कीटकनाशक, त्यासोबत तुम्हाला बायोविटा एक्स किंवा टॉनिकच्या ऐवजी 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर करू शकतात, जेणेकरून तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये जास्त खर्च येणार नाही. आणि दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला एक्ट्रा या कीटकनाशकासोबत 6 बुरशीनाशक आणि बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे. या दोन्ही कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कापसाच्या पहिल्या फवारणीमध्ये कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणी करते वेळेस कोणतेही औषध वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल वाचा आणि शिफारस केलेला डोस पाळा. आणि तुमच्या भागातील कृषी तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, ही होती कापसामधील पहिल्या फवारणीविषयी माहिती. आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.